मुंबई गोवा महामार्गावरती काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये 2 ठार तर 3 जण जखमी झालेत। महाड जवळ चांडवे येथे अल्टोला मिनी बसची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला। यामध्ये वृषाली डिगे आणि वेदांत डिगे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर वीरेंद्र डिगे, वैष्णवी डिगे आणि वैभवी डिगे गंभीर जखमी झालेत। राज्यभरामध्ये सुरू असलेल्या शेतकरी संपास पुणे जिल्ह्यात सुद्धा मोठा प्रतिसाद मिळतोय। 4 दिवसांपूर्वी जेजुरी येथे किसान क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दहन करण्यात आलं होतं। त्याच अनुषंगाने जेजुरी येथे कैलास स्मशानभूमीमध्ये काल किसान क्रांती मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। यावेळी बोंबाबोंब करून 10 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केलाय। या दशक्रिया विधीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि पंचकृषीतील हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते। नागपुरातील अनंतनगरमधील सीसीटीव्ही कॅमेरा चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। या भागातच राहणाऱ्या एका व्यक्तीने हे कॅमेरे चोरल्याचं उघड आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्मार्ट अँड सेफ नागपूर सिटी या योजनेअंतर्गत अनंतनगर भागामध्ये 2 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते। मात्र संबंधित आरोपीला हे कॅमेरे वैयक्तिक आयुष्यामध्ये अडचणीचे ठरत होते, त्यामुळे त्यानं एके दिवशी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आपल्या भावाच्या मदतीने हे कॅमेरे चोरून स्वतःच्या घरी ठेवले। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धुळे जिल्ह्यातील साहूर येथील ग्रामस्थांसह शिवसैनिकांनी तापी नदीपात्रामध्ये जल आंदोलन सुरू केलंय। विशेष म्हणजे रात्री सुद्धा हे आंदोलन सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत नदीपात्रातून बाहेर न येण्याचा निर्धार या आंदोलकांनी घेतलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीला आता पूर आलेला आहे। लहान नद्यांना सुद्धा आता पूर आलेला आहे आणि तापी नदीपात्रातील जलपातळीमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे 2 आंदोलकांची प्रकृती खालावलेली आहे। त्यांना उपचारासाठी दोंडाईच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। लाखो रुपये खर्च करून बरा न होणारा दमा आजारावरती औषध घेण्यासाठी गडचिरोलीतल्या कोकडी येथे लाखो रुग्णांनी गर्दी केलेली आहे। विशेष म्हणजे मासोळीतून दम्यावरील हे औषध निःशुल्क दिलं जातं। कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावडे यांच्याकडून हे औषध दिलं जातं। दरवर्षी मृग नक्षत्राच्या पर्वावरच हा रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते। भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करा अन्यथा त्यांचा मी खून करेन अशी खळबळजनक घोषणा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे। सुबोध सावजी यांनी पत्रकार परिषद घेऊन 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती अशा आशयाचं शपथपत्र दिलेलं आहे। 26 जानेवारी 2018 पर्यंत महाजल आणि पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करावी अन्यथा त्यांचा खून करेन अशी एक प्रकारे धमकीच त्यांनी दिली आहे।